आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपानं गेंडे आले. दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. जामीन द्यायला आला कोण? धर्मावाले का झेंड्यावाले? आले माय बाप अन भाऊ. चल दंगल समजून घेऊ, चल दंगल समजून घेऊ. हे जे काल झालं, हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, मग पोलिसांना हुडकली त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि मग कशाची परीक्षा. मग कशाची शाळा आणि मग कशाची परीक्षा. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि मग कशाची परीक्षा. मग त्या पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाडे आला. त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं होत असते दंगलीमध्ये भाऊ. पुढाऱ्यांची पोरं सुटतात, बाकीची भाकरीसाठी मौतात. आता त्यांच्या ढुंगणावर कचून दंडे पडतात, कचून दंडे पडतात. पण आम्ही साले भिकार चोट, आम्ही साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट. त्यांचा ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचा फसतो. पण दंगलीत पडणं आम्ही आता सोडलं पाहिजे, पण दंगलीत पडणं आम्ही आता सोडलं पाहिजे. आणि आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. अरे शिवराय आपले, अरे शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ, आपण सारे भाऊ भाऊ. त्या संविधानाचं गीत गाऊ, त्या संविधानाचं गीत गाऊ. चला चला त्या संविधानाचं गीत गाऊ. आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. वास्तव्य करताना कोण आपल्या कामाचे आहे, कोणता आपल्या फायद्यासाठी आहे, कोणता आमचं जीवन बर्बाद करू शकते, कोण आम्हाला घडवू शकते, हे आपण दूरदृष्टी ठेवली पाहिजे. अहो शिवाजी महाराजांचा आग्र्याचा प्रसंग घ्या. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत अनेक गडकिल्ले जिंकले होते. मला वाटते शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले होते, पण असंच एक मोठं संकट स्वराज्यावर आलं होतं. मिर्झाराजे जयसिंग प्रचंड सैन्य घेऊन या स्वराज्यावरती चालून आला होता. आतापर्यंत शिवाजी महाराजांनी अफजल खानचा निकाल लावला होता. त्या शाहिस्ते खानाची बोटे लाल महालात घुसून कापली, त्याचं मस्तकच जाणार होतं, पण तो बोटावर वाचला. अशी अनेक संकटे त्यांनी पार केली. पण आता खूप मोठं संकट आलं होतं. या मिर्झाराजे जयसिंग नावाचा तो या भारतावरती, या महाराजांच्या स्वराज्यावरती चालू होता. याला थोपवणं शिवाजी महाराज प्रत्येक संकटामध्ये शिवाजी महाराजांनी सामना केला होता. पण एवढं संकट होतं की शिवाजी महाराजांना 2 पावले मागे यावं लागलं. शिवाजी महाराजांनी त्याच्याशी तह करावा लागला. स्वराज्याचे 23 किल्ले हे मिर्झाराजे जयसिंगला द्यावे लागले. हो काय काय वेदना झाली असते. आतापर्यंत इतक्या आपल्या साथीदारांचे बलिदान देऊ, आतापर्यंत आपल्या जीवाला जीव लावणाऱ्या साथीदारांचे, मावळ्यांचे बलिदान देऊन आपण एवढे गडकिल्ले जिंकले. पण आता हे आपल्याला गडकिल्ले द्यावं लागत आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा निराशेच्या गर्दीतून जावं लागलं. पण हा राजा निराशेच्या गर्दीत जाणारा होता. शिवाजी महाराजांनी 2 पावले मागे आली, त्याच्याशी तह केला, त्याला 23 किल्ले दिले. आणि मिर्झाराजेची दुसरी अट होती की तुम्हाला आग्र्याला भेटायला जावं लागेल औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त. पुन्हा एक अट होती की तुमचा मुलगा ओलीस म्हणून असते. 9 वर्षाचा संभाजी राजा आहे. शिवाजी महाराजांनी किती दगडावर काळजावर दगड ठेवला असेल की 9 वर्षाच्या मुलांना घेऊन आपण त्या आग्र्याला जायचं. पण स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी या राजाने स्वराज्यासाठी केली, या जनतेसाठी केली. आणि शिवाजी महाराज त्या आग्र्याला त्या छोट्याशा संभाजी राजाला घेऊन त्या आग्र्यामध्ये जातात. शिवाजी महाराजांचा तिथे त्यांचं शौर्य दिसतं, धाडस काय असतं
धाडस काय असतं आम्हाला त्या प्रसंगामध्ये दिसतं. शिवाजी महाराज अनेक किलोमीटर म्हणजे कितीतरी शेकडो किलोमीटर त्या आग्र्यामध्ये त्या औरंगजेबाच्या भेटीला जातात. पण तिथे शिवाजी महाराजांना मागच्या लाईन मध्ये उभ्या केलं जातं. शिवाजी महाराजांचा अपमान होता, पण त्या औरंगजेबाच्या त्या आग्र्याच्या तेवढ्या आपण दुश्मनाच्या पूर्ण सैन्याच्या मध्ये आहोत. या सैन्याच्या मध्ये असताना सुद्धा शिवाजी राजा आपला अपमान तिथे सहन करत नाही आणि तिथे आजपर्यंत त्या औरंगजेबा पुढे कोणी बोलणं तर जाऊ द्या, त्याच्यामुळे कोणी गर्दन उभी करून सुद्धा बघितलं नव्हतं. आणि अशा या औरंगजेबाच्या दरबारामध्ये हा राजा आपला अपमान सहन करत नाही आणि तिथे तो बोलतो, शिवाजी राजा बोलतो की माझे दिवस खराब आहे, तू हवा तर माझी गर्दन मार, पण मी ते तुझ्या पुढे झुकणार नाही. आणि त्या दरबारातून पाठ दाखवून शिवाजी राजे त्या दरबारातून निघून जातात. विचार करा, धाडस याला म्हणतात, स्वाभिमान याला म्हणतात. प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक व्यक्तीने हा स्वाभिमान स्वतःमध्ये अंगीकारला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. यामध्ये शिवाजी महाराजांना कैद केलं जातं. पण हा शिवाजी राजा एखाद्याने ठरवलं असतं, एवढ्या मोठ्या आपण औरंगजेबाच्या सैन्याच्या मध्ये बसलो, आता तिथून निघणं मुश्किल, अशक्य. पण हा राजाने युक्ती लढवली आणि वेगवेगळ्या युक्त्या करून आपण बघतो या शिवाजी राजा तिथून सुद्धा सुटका करून घेतात. आधी औरंगजेबाला ते पत्र पाठवतात की मला तर तुम्ही पकडलंच आहे, पण माझ्या सैन्याला तर सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. आणि औरंगजेबाला सुद्धा वाटतं, अरे ठीक आहे, याचं सैन्य जेवढं कमी झालं तेवढं ठीक आहे. सैन्याला आधीच पाठवलेल्या जाते. शिवाजी महाराज विचार करा, आधी स्वतःच्या सैन्यांना बाहेर काढले जाते. मग शिवाजी राजे असेच मानसशास्त्राचे प्रगाढ शिवाजी महाराज अभ्यासक होते. त्यांना माहित होतं की शत्रूच्या त्या काळी शिवाजी महाराजच्या शत्रूंना वाटायचं की हा शिवाजी जादूगर आहे, कुठूनही गायब होतो, कुठेही घुसतो आणि काय जबरदस्त इतका त्यांनी शिवाजी महाराजांनी शत्रूवरती ताफा टाकला होता की शत्रूला वाटायचं काय शिवाजी जादूगर आहे. काय नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचं, काय चरित्र आहे. आणि शिवाजी महाराज तिथून निसटतात. तब्येतीचा नाटक करून असो, पण शिवाजी महाराज त्यांच्यासोबत छोटासा संभाजी राजा असतो. संभाजी राजांना घेऊन एवढा मोठा सफर काटणे हे मुश्किल होते. आणि शिवाजी महाराज संभाजी राजांना काय करतात तर मथुरेमध्ये ठेवून देतात आणि स्वतः फक्त रायगडावरती पोहोचतात. आणि रायगडावर पोहोचून ते बातमी कोणती देतात की संभाजी राजांचा वाटेत मृत्यू झाला. एवढंच काय, संभाजी राजांचा विधी सुद्धा केला जातो, त्यांच्या मरणाचा विधी केला जातो. काय शिवाजी महाराजांचं तिथे हे दिसतं की शिवाजी महाराज स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून स्वतःच्या मुलाची मृत्यूची बातमी पसरवणे आज कुणी करेल का? नाही. पण हे स्वराज्यासाठी जे काही करायचं असेल ते मी करेल, हा शिवाजी महाराजांचा दृढ निश्चय आम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. आणि अशी बातमी यासाठी फैलवली जाते की औरंगजेबाला खरंच वाटावं की या संभाजी राजेचा मृत्यू झाला आणि त्याला शोधण्याच्या मोहिमा संपव्या. आणि असंच होतं. आणि एक दिवस अशाच प्रकारे बातमी पसरवली जाते, औरंगजेबापर्यंत पोहोचली जाते आणि कळतं की संभाजी महाराजांना शोधण्याची मोहीम थांबली जाते. आणि हळूच मग शिवाजी महाराज संभाजी राजांना घेऊन रायगडावर पोहोचतात. इतकं प्रचंड आहे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे की एक गोष्ट सांगायला गेलो तर इथे तास पुरणार नाही. म्हणजे एवढं मोठं चरित्र या राजाचं आहे. पण हे चरित्र आम्हाला अनेकांना या गोष्टी माहीत आहेत, अनेकांना शिवचरित्र माहित आहे, पण ते आता आम्हाला अनुभवात येणं गरजेचं आहे. आम्हाला त्या दृष्टीने चालणं आता गरजेचं आहे. खूप झालं शिवाजी महाराज जय जयकार करून, खूप झालं शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन. आता आम्हाला त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. माझा मुलगा शिवाजी बनला पाहिजे असं प्रत्येक आईला वाटलं पाहिजे, असं प्रत्येक वडिलाला वाटलं पाहिजे. देशासाठी झटणं काय असतं? आम्ही जीवन जगतो कोणासाठी? आज शिवाजी महाराज 394 वर्ष झाली, पण आमच्या आठवणीत आहेत. मला एखादा कोणी सांगेल का? मला सुद्धा माझ्या आजोबाचं नाव माहिती आहे, त्यांच्या वडिलाचं नाव माहित आहे, पण आजोबाचं नाव मला माहित नाही. इथे कोणी आहे का ज्याला आजोबाचं नाव माहित आहे? कुणी हात वर करेल? नाही. कारण आमचे आजोबा जगले कोणासाठी?
स्वतःसाठी, पण हे शिवाजी महाराज जगले रयतेसाठी. जे लोकांसाठी जगतात ते नेहमी स्मरणात राहतात. ते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, की ते महात्मा ज्योतिबा फुले असो, ते महात्मा गांधी असो, प्रत्येक जो पुरुष समाजासाठी जगतो तो चिरकाल टिकतो, आणि जो स्वतःसाठी जगतात त्यांचं आयुष्य संपून जातं. आणि शिवाजी महाराज, आज अनेक लोक समाजकार्य करणार आहे, पण ते काम आपण करतो का हे बघणं खरं तर गरजेचं असतं. खरं तर मी तुम्हाला माझ्याविषयी सांगू इच्छितो की मी 2 वर्षापासून मी कशाचा प्रचार करीत नाहीये, काही नाही. मी सहयोग करतो. सहयोग म्हणजे श्री माताजींनी चालू केलेला आहे. मला खरंच, मी प्रामाणिकपणे सांगतो, मला कोणाचा प्रचार करायचा नाही. मला खूप जास्त त्याचा फायदा झाला. जे विद्यार्थी मला इथे ऐकत आहेत, जे तरुण मला ऐकत आहेत, की ज्यांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम जाते, किंवा ज्यांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम जाते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, की जीवनामध्ये मन ताब्यावर नाही, आपला संपूर्ण दिवस मोबाईल मध्ये जातो किंवा टीव्ही मध्ये जातो. आपण ध्येय ठरवतो की मला खूप काय करायचं आहे पण जमत नाही, तर मला वाटते की त्यांनी हा सहयोग केला पाहिजे. त्याच्या माध्यमातून मी काय करतो, मी आजही सकाळी अर्धा ते पाऊण घंटा ध्यान करतो, सायंकाळी अर्धा ते पाऊण घंटा ध्यान करतो. प्रामाणिकपणे सांगतो, आणि हे मी 2 वर्षापासून करतात. याच्या आधी मी खरंच सांगतो, मी मार्केटिंग करत होतो. घरची परिस्थिती बेताची होती. मी BSc केला आहे. त्यानंतर मी सांगतो, मी अक्षरशः भाजीपाला गावामध्ये विकला. अहो, लाजायचं काय काम आहे, इमानदारीचं काम आहे, चोरी करत नाही ना. मग मी भाजीपाला विकला, आणि त्यानंतर मी शहरामध्ये जाऊन, चंद्रपूरमध्ये जाऊन सेल्समनची ड्युटी केली. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हा सहयोग आला. त्याच्यानंतर मी अभ्यासाला बसायचो, खूप ठरवायचो, पण मनावर ताबा मिळत नव्हता. मोबाईल मध्ये गुंग असायचो. मोबाईल हातातून सुटत नव्हता. मोबाईलची जे रील्स बनवतात ना, फेसबुक व्हॉट्सअप ज्यांनी तयार केला आहे त्यांनी इतका माइंड चालवला आहे की तुम्ही जर एकदा तो मोबाईल उघडला ना, तुम्ही तो अर्धा तास तरी बघत राहिला, पण तुमच्या हातातून सुटत नाही. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. मला वाटते ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी या सहयोगामध्ये यावं, हे ध्यान करावं, मला विचारावं, मी तुमच्याशी सांगेल. मी हा प्रचार करत नाहीये. मला जे अनुभव आले, मला जो फायदा झाला मी तुम्हाला सांगत आहे. अवघे त्यानंतर मी नोकरी सोडली आणि मी अभ्यासामध्ये गेलो, आणि इतका अभ्यास करत होतो म्हणजे 12 तास. मी खोटं सांगत नाही. 10 ते 11 घंटे मी लायब्ररीमध्ये बसायचो. त्यामुळे तिथे 7 ते 8 तास माझा अभ्यास व्हायचा. मी त्यासोबत स्वतः जेवण बनवत होतो, माझे टायपिंगचे क्लास चालू होते, आणि हे ध्यान मी कधी सोडलं नाही. म्हणजे अभ्यासाला वेळ नाही मिळायचा. 6 तास अभ्यास व्हायचा, पण 6 तास इतका जबरदस्त अभ्यास व्हायचा ना की तो परीक्षेच्या दिवशी तंतोतंत आठवायचा. आणि म्हणून मला वाटतं की ज्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, आजच्या काळामध्ये तुम्हाला तर या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्याला वाटतं करावं असं त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. हे मी विषयाच्या बाहेर जात नाहीये, आपल्या विषयाचं सांगत आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये मला वाटते ते अजितदादा खूप सुंदर त्यांनी आयोजन केलं आहे. अजितदादा उरपुडे आणि आपले मानुसमारी दादा आहे, शिवाजी महाराजांचं कार्य करतायत, ते सुद्धा त्या कार्यात आपण जाऊ. जे आपल्याला चांगलं वाटतं ना त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. जाताना आपली खूप वेळ झाला आहे, उशीर झाला आहे. अगदी आपण डोळ्यावरती झोप आहे तरी डोळे उघडून आपण पाहत आहात. आणि जाताना एवढाच बोलतो